नमस्कार, मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण मूग डाळीची भजी कशी बनवायची ते बघू। त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, तो बारीक कापून घ्यायचा आहे। या प्रकारे कापून घ्यायचा आहे। नंतर मी मुगाची डाळ 4 ते 5 तास भिजवून घेतली आहे। ती आता मी मिक्सरच्या भांड्यात घालते। त्यातच हिरव्या मिरच्या आवडीनुसार घ्यायच्या, कोथिंबीर 7-8 लसूण पाकळ्या, जिरे 1 चमचा, ओवा अर्धा चमचा, हे छान बारीक पेस्ट करून घ्यायची। नंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून झालं की त्यात आता चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। ही भजी नाश्त्यासाठी छान असतात आणि डाळीचे असल्यामुळे पौष्टिकही असतात किंवा टिफिनलाही देता येतात मुलांना सॉस सोबत वगैरे। हे बघा, हे छान आता मिक्स करून झाले। आता एकीकडे तेल गरम करून घ्यायचे। तेल गरम झालं की आता छोटी छोटी भजी टाकायची। भजी टाकताना पीठ घेताना पहिले पाण्यात हात बुडवायचा आणि मग पीठ घ्यायचं, म्हणजे भजी पटापट सुटतात, हाताला पीठ चिटकत नाही। भजी टाकून झाली की ती खरपूस छान तळून घ्यायची, मध्यम आचेवर तळायची। ही बघा, आपली भजी छान तळून झाली आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडले तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।